एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचल्याचं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादीच्या एका नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांकडे गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ती कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांना ऐकवली अशीही माहिती सूत्रांकडून कळतेय। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे। ही ऑडिओ क्लिप दिल्लीमध्ये रेकॉर्ड करण्यात आली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये एक बडा नेता अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्दात बोलतोय। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली। त्यानंतर अजितदादांना ही ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली। पण काही दिवसात अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यानंतर संबंधित नेत्यानं ही ऑडिओ क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना ऐकवली। त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस वाढायला सुरुवात झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ऑडिओ क्लिप काही मी ऐकली नाही, हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे। ऐकली आहे सुनेत्रा काकींनी आणि पार्थली, त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिप मध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल, हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला आहे ऑडिओ क्लिपचा ते काय मी तर काय पाहिलं नाही। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचली आहे। काही नेत्यांना त्यांच्या पदांपासून डावललं गेल्याची चर्चा आहे। त्यामागे हीच ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जात आहे।